एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं शिल्पा होम किचनमध्ये. आणि माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तसंच व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण बघणार आहोत भेंडी मसाला कसं बनवायचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण 300 ग्राम भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि एखाद्या नॅपकिनने एक्स्ट्रा पाणी असेल तर ते पुसून घ्यायचे. आता मी इथे भेंडी कट करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मध्ये चीर द्यायची आणि 2 पीस करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व भेंडी आपल्याला कट करून घ्यायची. भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, पण या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की करून बघा, खूप छान बनते. इथे मी भेंडी सर्व कट करून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचे आणि आता भेंडी फ्राय करून घ्यायची आपल्याला. तर मी इथे फ्राय करून घेते भेंडी. साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात फ्राय व्हायला. थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायची. ऑलमोस्ट होत आलेले आहे. थोडासा कलर चेंज झाला की मग आपल्याला भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे मी आता भेंडी काढून घेते एका प्लेटमध्ये. त्याच कढईमध्ये मी आता अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की थोडं कढीपत्ता टाकून घ्यायचे. हे बघा, कढीपत्ता टाकलेला आहे मी इथे. त्याच्यानंतर मी इथे काही मसाले यूज करणार आहे जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा आमचूर पावडर. ते नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी चालेल. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 1 कांदा चिरून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली होती. आता हे सर्व एकत्र करून छान परतून घ्यायचे आपल्याला. आणि बघू शकता तुम्ही, ग्रेव्हीला खूप छान कलर येत आहे. काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे ग्रेव्हीला खूपच छान रंग येतो. आता इथे मी आलं लसूण पेस्ट घेतले 1 चमचा. मिक्स करून घ्यायचं परत. 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे ग्रेव्ही आपल्याला. यामुळेच आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येईल. आता मी याच्यामध्ये 1 चमचा दही घेतले. दही शक्यतो फ्रेश असावं. दही जर जास्त आंबट असेल तर मग ग्रेव्हीची टेस्ट पण तशीच लागते. मी इथे ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि परत छान परतून घेते. अगदी ऑइल सेपरेट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान झालेली आहे ग्रेव्ही आपली. आता मी या ग्रेव्हीमध्ये भेंडी फ्राय केलेली जी आहे ती टाकून घेते आणि पूर्ण मिक्स करून घेते मी. आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेते. त्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी झाकण द्यायचं. आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी झटपट बनून तयार होते. फार जास्त वेळ लागत नाही. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर रेडी आहे भेंडी मसाला. थँक यू फॉर वॉचिंग.